म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना नवीन फंडमध्ये गुंतवणूक करावी का एक्झिस्टिंग जे फंड आहेत त्याच्यामध्ये गुंतवणूक करावी? नवीन फंडचं जेव्हा सुरुवात होतो तेव्हा एका युनिटची किंमत 10 रुपये असते आणि जेव्हा जुने फंड असतात मग त्याची किंमत 100 रुपये असू शकते, 200 रुपये असू शकते, 1000 रुपये असू शकते. मग अशा वेळेला इन्व्हेस्टर कन्फ्यूज होतो की नवीनमध्ये जास्त चांगलं की जुन्यामध्ये जास्त चांगलं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे डिस्क्राईब करण्याचा प्रयत्न करणार आहे की नवीन स्कीममध्ये गुंतवणूक करावी का जुन्या स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट करावी, कशामध्ये तुम्हाला जास्त फायदा होईल याच्याबद्दल मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तर नक्की या जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नावाचं बटन दाबा, बेल आयकॉन हिट करा, म्हणजे नवीन जेव्हा मी व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला याची व्हिडिओची माहिती मिळेल. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टर असाल तर नक्की तुम्ही काय केलं पाहिजे. सुरू करूयात एका एक्झाम्पलनी की तुमच्याकडं एक एक्झिस्टिंग स्कीम आहे मार्केटमध्ये आणि एक नवीन स्कीम आहे. एक्झिस्टिंग स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तर NAV महाग आहे किंवा जास्त आहे आणि नवीन स्कीममध्ये जर इन्व्हेस्टमेंट केलं तर NAV 10 रुपये आहे, कमी आहे. मग कोणत्यामध्ये जायचं? तर बरेचसे लोक म्हणतील की बुवा मला 10 रुपयाचा NAV मिळतोय आणि तो कधी ना कधी 100-200 रुपये होणार आहे, तर मी 10 रुपयावाल्या NAV ला इन्व्हेस्टमेंट करेल. जिथं 1000 रुपयेवाला NAV आता तो खूप वाढलाय आणि काय होणार त्याचं. तर हे जरा थोडंसं कॅल्क्युलेशन करून बघूयात की नक्की कशात तुम्हाला जास्त फायदा होईल आणि कसं काय. तर दोन्ही सेम प्रकारच्या स्कीम आहेत, दोन्ही सेम ठिकाणी गुंतवणूक करणार आहेत असा आपण विचार करूयात. आणि मी इथं उदाहरणासाठी ही नावं घेतलेली आहेत. ही नावं असतील नसतील याचं काही नाही, जस्ट एक्झाम्पल आहे. मी असं म्हणतो की रिलायन्स ग्रोथ नावाचा एक फंड आहे आणि दुसरा आहे एडलवाइज इक्विटी अपॉर्च्युनिटी. दोन्ही सेम काइंड ऑफ फंड आहेत, सेम ॲसेट क्लासमध्ये, सेम कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणार आहेत, सेम वेटेजनी गुंतवणार आहे. पण काय ना, रिलायन्स जो आहे ग्रोथ त्याचा जो NAV चालू आहे तो 440 रुपये NAV चालू आहे आणि जो एडलवाइजचा NFO आलाय, न्यू फंड ऑफर आलाय आणि त्याचा 10 रुपयाला NAV मिळतोय. आता याच्यामध्ये दोन्हीत तुम्हाला समजा पैसे गुंतवायचे तर आपण असं करूयात की एक व्यक्ती आहे A, तो काय करतो 5000 रुपये रिलायन्स ग्रोथमध्ये गुंतवणूक करतो आणि दुसरा B आहे तो काय करतो 5000 रुपये इन्व्हेस्टमेंट करतो, ती करतो एडलवाइज मध्ये. आता दोघांनी 5-5 हजार रुपये गुंतवणूक केलेली आहे आणि काय केलं एडलवाइजच्या फंड मॅनेजरनी पण आणि रिलायन्सच्या फंड मॅनेजरनी, त्या आलेले जे 2500 रुपये होते 5 मधले ICICI बँकेमध्ये 1000 रुपयांनी त्यांनी 2500 रुपयाची गुंतवणूक केली. 1000 रुपयाला ICICI बँक होता, यांनी पण 2.5 टाकले, एडलवाइजनी पण आणि रिलायन्स वाल्यांनी पण 2500 रुपये टाकलेले आहेत. पुढे दुसरी बँक त्यांनी दुसरी कंपनी घेतली ICRA, 1200 रुपयांनी 2500 रुपये यांनी पण टाकले, यांनी पण टाकले. ठीक आहे, आता दोघांनी पण 5000ची इन्व्हेस्टमेंट अशा पद्धतीने केली आहे. आता हे मल्टिपल सिक्युरिटीज असतील, मल्टिपल स्टॉक्स असतील, पण आपण हे समजून घेण्यासाठी काय करतोय 2 स्टॉकमध्ये स्प्लिट करतोय. आता 1 वर्षानंतर काय झालं की जो ICICI बँक होता तो 1500 रुपये झालेला आहे आणि जी गुंतवणूक केली होती 2500ची 3700 रुपये झालेली आहे आणि जो ICRA आहे तो सुद्धा 1800 रुपये झाला, त्या सुद्धा 3750 रुपये झालेले आहेत. आता दोघांनी पैसे टाकले होते 2.5 हजार रुपये, दोन्ही स्क्रिप्टचे 3737 झाले, पण रिलायन्सचा जो NAV होता तो 660 झाला आणि जो एडलवाइजचा NAV आहे तो काय झाला 15 रुपये झाला. आता कशात तुम्हाला जास्त रिटर्न मिळाले, कशात तुम्हाला कमी रिटर्न मिळाले असं जर मी प्रश्न विचारला तर साधं सोपं बरेचसे लोक कन्फ्यूज होतील की बाबा याचे 10चे 15 झाले, याच्यामधले 440चे 660 झाले आणि कोणी उत्तर देईल रिलायन्स मध्ये जास्त फायदा झालेला आहे. तर साधं सोपं जर मी आता इथं मॅथमॅटिक करायचा विचार केला तर हे मॅथमॅटिक असं होतं की 5000चे झालेत किती, दोघांचेही 7500 रुपये झालेले आहेत. ह्या दोन्हींची बेरीज केली तर ती किती आहे 7500 रुपये. म्हणजे याचे पण 7.5च झालेत, याचे पण 7.5च झालेत. आता इथं फक्त काय झालं माहितीये का, 5000 जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला एक युनिट कितीने मिळालंय 440 रुपयांनी मिळालंय. म्हणजे तुम्हाला टेंटेटिव्हली युनिट 11 समथिंग मिळाले आणि इकडे तुम्हाला 5000 डिवायडेड बाय 10 केलं तर तुम्हाला युनिट किती मिळाले 500 मिळालेत. युनिट किती मिळाले 500. आता काय झालं की 11 युनिट्स आहेत, इंटू जर 660 केलं तर तुमचं उत्तर येतंय 7.5 आणि याचं सुद्धा
500 इंटू जर 15 केलं तर याचं पण गणित येते 7.5. मग मला सांगा दोघांमध्ये फायदा कोणाला जास्त झालाय? तर मित्रांनो, एनएव्ही बघून असं काहीही नाहीये की जुन्या स्कीममध्ये तुम्हाला जास्त परतावा मिळेल किंवा कमी परतावा मिळेल, नवीन स्कीममध्ये जास्त मिळेल, असं काहीही नसतं. इवन मी तुम्हाला हे सांगेल की TR टोटल एक्सपेन्सेस रेशोचा जर मी विचार केला या दोन्ही केसेसमध्ये, तर नवीन स्कीम जर AUM कमी असेल तर तिचा TR टोटल एक्सपेन्सेस रेशो हा जास्त असेल, आणि मे माइट बी इकडं AUM जास्त असेल तर TER हा कमी असेल, आणि मे माइट बी तुम्हाला 2-5 पैशाचा फायदा 5 पैशांचा म्हणतोय इकडेच होणार आहे जुन्या. तर ओल्ड इज गोल्ड असं म्हणायला पण हरकत नाही. पण हा डिफरंट स्कीम आहे, कॅटेगरीमध्ये नवीन आहे, तुमच्या पोर्टफोलिओला त्याची गरज आहे किंवा त्यांनी डायव्हर्सिफाईड तुमचा पोर्टफोलिओ होणार आहे, ॲसेट अलोकेशन प्रॉपर वेनी होणार आहे, आणि अशा वेळेला तुम्ही एखादा NFO घेताय, दॅट इज अ डिफरंट पार्ट. पण सेम काइंड ऑफ फंड एक्झिस्टिंग आहे, न्यू आहे, आणि फंड मैनेजर न्यू चा चांगला है, पुराने ने इतना अच्छा परफॉर्मेंस नहीं किया, वट एवर जो भी रीजन से आप NFO ले सकते हो, बट खाली NAV देखकर आपको तुम्हाला हे निर्णय नाही यायचा की मला नवीन मध्ये जायचंय आणि जुन्यामध्ये नाही जायचंय. नवीन मध्ये जा, जुन्यामध्ये जा. जर सेम ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट होत असेल तर सेम प्रकारचेच रिटर्न मिळतील. इकडे NAV 50% वाढला, इथं 440चा 600 जेव्हा झालाय तेव्हा ग्रोथ किती झाली आहे? 50%. आणि इथं सुद्धा किती झालाय? 10 रुपयाचं 15 रुपये झालं. इथं पण ग्रोथ किती झाली आहे? 50%च झाली आहे. असा विशेष काही बदल फरक पडत नाही. सो मला असं वाटतं की जी लोक अडकून पडले जुनं नवीन, बरेचसे लोक तर मिसगाईड करायचे करून विकतात की नवीन फंड आलाय सो जुन्याचा NAV जास्त आहे, नवीनचा NAV कमी आहे, सो पुट दिस मनी हिअर अँड देअर, आणि मग विनाकारण ट्रान्झॅक्शन टॅक्स किंवा वॉट एव्हर जे काही जातं ते जातं. सो मला वाटतं की नवीन इन्व्हेस्टरनी अशा भूलथापांना बळी पडू नये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही नवीन स्कीममध्ये गुंतवणूक करणार आहात का जुन्या स्कीममध्ये इन्व्हेस्टेड राहणार आहात. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडलीच असेल, पण याच्या व्यतिरिक्त मी फ्रीमध्ये म्युच्युअल फंड स्टार्टअप जर्नी नावाचा कार्यक्रम घेतो. जर तुम्ही नवीन असाल म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किंवा तुम्ही इन्व्हेस्टर असाल सुद्धा, तुम्हाला तिकडे लॉस होतोय प्रॉफिट होतोय, तुम्ही राईट स्कीम घेतली आहे नाही घेतली हे तुम्हाला समजत नाहीये, तर माझा ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने फ्री प्रोग्राम येतो जो तुम्हाला इत्तमभूत माहिती देतो की तुम्ही कोणत्या प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, म्युच्युअल फंडमध्ये फ्रॉड होऊ शकतो का, म्युच्युअल फंडचं भविष्य काय असू शकेल, म्युच्युअल फंड कायदेशीर आहेत का, आणि तुम्ही जे काही तुमचं गोल आहे त्या अकॉर्डिंगली योग्य स्कीम निवडलेली आहे का किंवा कशी निवडायची, या प्रत्येक गोष्टीची माहिती माझ्या त्या प्रोग्राममध्ये तुम्हाला मिळते. खाली एक नंबर आहे किंवा एक लिंक आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि रजिस्टर करा फ्री प्रोग्रामसाठी आणि जाणून घ्या. याच्या व्यतिरिक्त खूप साऱ्या गोष्टी ज्या तुम्हाला म्युच्युअल फंड सारखं हथियार वेल्थ क्रिएशनला वापरण्यास सक्षम करतील. सो माझ्या प्रोग्रामची लिंक खाली तुम्हाला भेटेलच. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाय तर लाईक शेअर कमेंट करा. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.